नमस्कार मैत्रिणींनो, तर हा ब्लाऊज आहे कटवर्कचा। तर बाह्यावरती ह्या पद्धतीने कटवर्कची पूर्ण डिझाईन आहे। तर इथं आपल्याला पोटली बटन लावून खूप छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर हा अस्तर आहे। सर्वात आधी अस्तर अशा पद्धतीने बरोबर दोघही बाजूंच्या बाह्या मी एकत्रित कट करून घेतलेल्या आहेत। जी काही पुढची खोलगट बाजू आहे तिच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला खुणा करून घ्यायच्या आणि बाहीच्या मध्य सेंटरवरती दोघही बाजूंना खुणा करून बाह्या ह्या पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। आपण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने अस्तर पलटी करत असतो बाही जोडत असताना, तर इथं आपल्याला अस्तर पलटी वगैरे काहीही करायचं नाही, कारण ब्लाऊज जो काही आहे तो कटवर्कचा असल्यामुळे मग समोरासमोर अस्तर ठेवून घेतला। त्याच्यानंतर दोघही बाजूंच्या ज्या काही बाह्या आहेत त्याबरोबर ह्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात खालच्या बाजूला कटवर्क आहे, इथं आपल्याला अस्तर पलटी करायचं नाही। त्याच्यासाठी मग जो काही अस्तर आहे तो बरोबर ह्या पद्धतीने पकडून घ्यायचा आणि खालच्या बाजूला आधी आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे, कारण मग इथं आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे। ती डिझाईन तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा बनवू शकतात किंवा मग जे काही पोटली बटनचा जो काही एक्स्ट्राचा कपडा असतो तो आपल्याला आतमध्ये पॅक करायचा असतो। त्याच्यासाठी मग सर्वात आधी अस्तरच्या खालच्या बाजूला ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पोटली बटन लावून डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर ही जी काही आपण शिलाई करून घेत आहोत ती करत असताना काळजीपूर्वक अस्तर हा एकाच साईडचा होणार नाही किंवा मग दोघही बाजूंच्या ज्या काही बाह्या आहेत त्यांची एकाच बाजूनी ह्या पद्धतीने शिलाई होणार नाही, ही काळजी घेत आपल्याला काळजीपूर्वक शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी 1-2 वेळा चेक करून घ्यायचं की आपण परफेक्ट बाजूला शिलाई करत आहोत। शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर मग लगेच आपण पहिल्या बाहीला ज्या पद्धतीने अस्तर हा बरोबर ठेवून घेतला आणि पोटली बटन ज्या पद्धतीने जिथं जो काही कटवर्क आहे कटवर्कमधील जो काही गॅप असतो तो बघू शकतात, ह्या पद्धतीने अस्तर हा बरोबर ॲडजस्ट करून आणि जेवढा कटवर्क आहे तिथं बरोबर आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहेत। दोघही बाजूंना बाह्यांना आपल्याला जॉईंट हे नंतर देऊन घ्यायचे आहेत। या पद्धतीने अस्तर ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने जो काही गॅप आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पोटली बटन लावून घ्यायचे आहेत। तर हे थर्माकॉलच्या मण्यापासून किंवा मग तुम्ही कापसापासून पोटली बटन तयार करू शकतात। तर मी हे थर्माकॉलच्या मण्यापासून तयार करून घेतले। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा पूर्ण कट करून घेतला। अस्तर हा बरोबर सेट करून घ्यायचा आणि जिथं कटवर्क आहे ते डिझाईनच्या मध्य सेंटरवरती पोटली बटन आपल्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर पोटली बटन तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा ठेवू शकतात, परंतु अशा पद्धतीने जर का ठेवून घेतले तर मग बाहीला खूप छान असा लुक पण येतो आणि कपडा बी आतमध्ये दाबला जातो। तर बघू शकतात साधा कटवर्कचा ब्लाऊज आणि त्याला छोटे छोटे अशा पद्धतीचे पोटली बटन लावून आणि खूप छान अशी आपल्याला ही डिझाईन तयार करता येऊ शकते। त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची। तर अस्तरवरती एक हात ठेवत आणि मगच आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही। नंतर मग एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा। तर फायनल लुक तुम्ही बघू शकतात, खूप छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे। त्याच्यानंतर मग जी काही दुसरी बाही आहे ती सुद्धा सेम त्याच पद्धतीने बरोबर आपल्याला चेक करून घ्यायची आणि अस्तर हा बरोबर जेवढा कटवर्क आहे तो पुढच्या बाजूला बरोबर सोडून द्यायचा आणि पहिल्या बाहीला ज्या पद्धतीने आपण पोटली बटन जोडून घेतले सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा मी लगेचच जोडून घेतले। फायनली दोघही बाह्यांना खूप छान ही डिझाईन तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असते चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही साधी आणि सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा।